Voice is audible? Yes, sir. Okay. So just see a very important part from this chapter that we are going to cover in this lecture. See, whenever traditional exam was there, in that exam, this question was 101% there for every examination, that uh, give the comparison between electric and magnetic circuit based on similarities and dissimilarities. ओके, म्हणजे काय, इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक सर्किटचं आपल्याला काय करायचंय, वी हॅव टू गिव्ह दी कंपॅरिझन. आपल्याला काय करायचंय, इलेक्ट्रिक सर्किट आणि मॅग्नेटिक सर्किटचं कंपॅरिझन करायचं आहे. कशाच्या आधारे, बेस्ड ऑन दी सिमिलॅरिटीज अँड डिसिमिलॅरिटीज. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल स्टार्ट विथ दी सिमिलॅरिटीज. आता बघा, सिमिलॅरिटीज म्हणजे काय आहे, तर इथे तुम्हाला 3 कॉलम दिसत आहेत. 3 कॉलम्स यू आर विजिबल हिअर. First is nothing but the base, second column is nothing but the electric circuit, and third column that is nothing but the magnetic circuit. Okay, so similarities म्हणजे आपण काय करायचंय, आपण एखादा पर्टिक्युलर पॉइंट घ्यायचा आहे, तो इलेक्ट्रिक सर्किट मध्ये कसा आहे आणि मॅग्नेटिक सर्किट मध्ये तो कुठला पॉइंट आहे हे आपल्याला स्टडी करायचं आहे. दॅट इज नथिंग बट दी सिमिलॅरिटीज. ओके, आणि डिसिमिलॅरिटीज म्हणजे काय, दोघातला डिफरन्स बघायचा आहे. एव्हरीबडी गॉट इट. स्पेशल त्यातला डिफरन्स काय आहे तो आपल्याला काय करायचा आहे, वी जस्ट हॅव टू स्टडी. आता इथे काय केलेलं आहे बघा, जो आपण बेस कॉलम कन्सिडर केलाय, व्हॉट एव्हर दी बेस कॉलम वी हॅव कन्सिडर, in that particular column we have written different points, and on that points, with the by taking the reference of that point, we have to study how it is in electrical circuit and how it is in magnetic circuit. Okay, म्हणजे तुम्हाला बेस कॉलम दिलेला आहे, त्या बेस कॉलम मध्ये डिफरंट पॉइंट्स तुम्हाला दिलेले आहेत. ते इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये कसे आहेत आणि मॅग्नेटिक सर्किट मध्ये कसे आहेत ते फक्त बघायचंय. दॅट इज नथिंग बट दी सिमिलॅरिटीज. आणि डिसिमिलॅरिटीज म्हणजे काय, दोन्ही सर्किट मध्ये वेगवेगळं काय आहे, दॅट इज नथिंग बट दी डिसिमिलॅरिटीज. ओके, आता तुम्हाला ह्याच्यावर काय असणार आहे, इन टू दी फायनल युनिव्हर्सिटी एक्झाम, इफ इट इज ऑनलाईन, they will ask the MCQ also based on this point. ओके, ह्या पॉइंटवर ते काय विचारू शकतील, MCQ पण विचारू शकतील. ओके, तर आता बघा आपला पहिला पॉइंट काय, व्हॉट इज अवर फर्स्ट पॉइंट फॉर दी व्हॉट आय कॅन से कंपॅरिझन, दॅट इज नथिंग बट दी सर्किट. ओके, मग आता आपण काय बघणार आहे, इलेक्ट्रिक सर्किट मध्ये एक सिंपल सर्किट कसं आहे आणि मॅग्नेटिक सर्किट मध्ये व्हॉट इज दी सिंपल सर्किट. ओके, so see here, in the electric circuit, what is the, when I was considering a circuit, then what should be present there, there should be a voltage source, एक source पाहिजे, त्याच्यानंतर it should be a one resistance should be there, and what this called, this is nothing but the conductor, or you can call it is nothing but the connecting wire. आणि त्याची व्हॅल्यू काय, what will be the value for that, that is nothing but the I is equal to V divided by R. म्हणजे जर तुम्ही सर्किट कन्सिडर केलं तर एक सिंपल जर इलेक्ट्रिक सर्किट असेल तर त्यात आपल्याला काय काय गरजेचं आहे, व्हॉट इज इम्पॉर्टंट फॉर अस, व्होल्टेज सोर्स शुड बी देअर, रेजिस्टन्स और लोड शुड बी देअर, अँड कनेक्टिंग वायर शुड बी देअर, अँड इट्स रिप्रेझेंटेशन. ह्याच रिप्रेझेंटेशन म्हणजे काय, एक सिंपल इलेक्ट्रिक सर्किट. नाउ इफ यू आर कन्सिडरिंग फॉर मॅग्नेटिक सर्किट, व्हॉट इट विल रिक्वायर, we will require of course source or supply should be there, but what it will require, number of turns. What it require, you can call winding, or you can call it is nothing but the turns. And then what it will require, you require this iron path. What you require here, iron path. Okay, everybody got it. In the electric circuit, if you are going to draw the electric circuit, simple electric circuit, you require the source, then resistance or load, and connecting wires through which the current I is going to flow. But in magnetic circuit, you will require a iron path, then of course source or supply, and what is important, winding or turns. And what is going to circulate through this magnetic circuit, flux is going to circulate through the magnetic circuit. इथं काय फ्लो होतोय, करंट. तसं मॅग्नेटिक सर्किट मध्ये काय, दॅट इज नथिंग बट दी फ्लक्स.
Okay, so what you can say, the current is analogous to flux in the magnetic circuit. Okay, means current in the electric circuit is analogous to flux in the magnetic circuit. Means on this point definition will arises that or MCQ is going to be asked to you, current in the electric circuit is analogous to what I can say, flux in the magnetic circuit. ओके, सगळ्यांना पहिला पॉइंट कळलेला आहे का? सिमिलॅरिटीज मधला, सर्किट मी हा बेस घेतला, मग त्याच्यामध्ये एक सिंपल इलेक्ट्रिक सर्किट कसं असू शकतं ते ड्रॉ केलं, आणि एक सिंपल मॅग्नेटिक सर्किट कसं असू शकतं ते मी काय केलेलं आहे, ड्रॉ केलेलं आहे. कळलंय सगळ्यांना? एव्हरीबडी गॉट दिस वन? नाव सेकंड बघा, सेकंड पॉइंट काय आहे, डेफिनेशन. बरोबर आहे. मग आता इलेक्ट्रिक सर्किटची डेफिनेशन काय आहे बघा, the closed path followed by an electric current is nothing but the electric circuit. तशी मॅग्नेटिक सर्किटची राईट हँड साइडची डेफिनेशन बघा, the closed path followed by magnetic flux is nothing but the magnetic circuit. Everybody got it? Which point we have taken for what you can say comparison? We have taken second point, that is nothing but the definition. And in the electric circuit column we have written the definition of electric circuit. What is that definition? A closed path followed by an electric current is nothing but the electric circuit. And in magnetic circuit we have written the definition of magnetic circuit. What? A closed path followed by a magnetic flux is called as the magnetic circuit. कळलेलं का सगळ्यांना? दुसरा पॉइंट, पहिला पॉइंट आपला रेफरन्स आपण काय घेतला, वी हॅव कन्सिडर्ड सर्किट, त्याच्यावरून एक सिंपल इलेक्ट्रिक सर्किट आपण ड्रॉ केलं, एक सिंपल मॅग्नेटिक सर्किट ड्रॉ केलं. सेकंड पॉइंट वी हॅव टेकन फॉर द रेफरन्स, दॅट इज नथिंग बट द डेफिनेशन. देन वी हॅव रिटन हियर द डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रिक सर्किट. व्हॉट इज दॅट डेफिनेशन? A closed path followed by electric current is electric circuit, and a closed path followed by magnetic flux is nothing but the magnetic circuit. Okay, then we have considered the point 3, that is driving response. So in electric circuit, which is a driving response? Current is the driving response in the electric circuit, whereas in magnetic circuit flux is nothing but the driving response. Okay, so what will be the formula of current? They have given here, EMF divided by resistance. And what is the formula for flux? They have given here, MMF divided by reluctance. Okay, so they will ask you the driving response in the magnetic circuit is, you should be able to tell them that it is nothing but the flux. सगळ्यांना कळते का? आपण कंपॅरिझन कसं करतोय? एव्हरीबडी गॉट दिस? हाऊ वी आर गोइंग टू कंपेअरिंग? आपण कुठल्या कुठल्या बेसिसवर कंपेअर करतोय? पहिल्यांदा आपण काय केलं, सर्किट ड्रॉ केलं, इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक सर्किट. त्याच्यानंतर डेफिनेशन इलेक्ट्रिक सर्किटची लिहिली आणि मॅग्नेटिक सर्किटची. त्याच्यानंतर ड्रायव्हिंग रिस्पॉन्स, इलेक्ट्रिक सर्किट मध्ये तो काय आहे, करंट आहे, आणि मॅग्नेटिक सर्किट मध्ये काय आहे, फ्लक्स. करंटचा फॉर्म्युला EMF डिवायडेड बाय रेजिस्टन्स, तसा फ्लक्सचा फॉर्म्युला काय, MMF डिवायडेड बाय रिलक्टन्स. Everybody got it? Okay, now we will see third. This is the 2 point, this is the 3 point. We will now see fourth point. Okay, so see, this is the fourth point. Sorry, what is the fourth point here? Force. Okay, so in electric circuit which force is there? EMF. त्यालाच तुम्ही काय म्हणताय, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. आणि मॅग्नेटिक सर्किट मध्ये कुठला आहे, MMF, त्याला तुम्ही काय म्हणताय, मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स. ओके, मग आता EMF कशासाठी लागते बघा, त्यांनी इथे दिले, EMF इज रिक्वायर्ड टू कॉज अ फ्लो ऑफ करंट इन इलेक्ट्रिक सर्किट विच इज मेजर्ड इन वोल्ट. ओके, मीन्स व्हॉट एव्हर दिस फोर्स इज देअर, हा कशासाठी गरजेचा आहे, थोडक्यात फॉर द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट इन अन इलेक्ट्रिक सर्किट. तो की कशात आपण मेजर करतोय, वोल्ट्स मध्ये. तसा MMF कशासाठी लागतोय बघा, त्यांनी दिले, MMF इज रिक्वायर्ड टू एस्टॅब्लिश फ्लक्स इन द मॅग्नेटिक सर्किट विच इज मेजर्ड इन एम्पियर टर्न्स. ओके,
आपण फोर्थ पॉइंट कुठला कन्सिडर केलेला आहे, फोर्स. तर इलेक्ट्रिक सर्किट मध्ये कुठला फोर्स आहे, EMF, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, जो कशासाठी लागतोय, इट इज रिक्वायर्ड टू कॉज अ फ्लो फॉर इलेक्ट्रिक करंट इन द इलेक्ट्रिक सर्किट. आणि तो आपण कशात मेजर करतोय, वी आर गोइंग टू मेजर इट इन व्होल्ट्स. तसं मॅग्नेटिक सर्किट मध्ये काय, मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स कशासाठी लागतोय, टू एस्टॅब्लिश दी फ्लक्स इन दी मॅग्नेटिक सर्किट and which is measured in ampere turns. ओके, लक्षात घ्या, ह्या प्रत्येक म्हणजे आपण जे प्रत्येक पॉइंट स्टडी करतोय असे 10 पॉइंट्स आहेत. 10 पॉइंट्स वर देअर मे बी चान्सेस दॅट 10 MCQs आर देअर. ओके, मीन्स हाऊ दे विल गोइंग टू आस्क दी फोर्स which is present in the magnetic circuit as per as the comparison between electric and magnetic circuit is concerned. Which is that force in magnetic circuit, magnetomotive force. And electric circuit, electromotive force. Electromotive force required for flow of electric current in an electric circuit, and magnetomotive force required for establish the flux in the magnetic circuit. It is measured in electric circuit, EMF is measured in volts, whereas MMF is measured in ampere turns. Okay, now what is my fifth point? Fifth point is nothing but the impedance. Okay, so what is the impedance? Impedance म्हणजे काय, त्या पर्टिक्युलर सर्किट मध्ये जो काय अपोजिशन आहे, जी काय पूर्ण अपोजिशन आहे त्या पर्टिक्युलर सर्किट मध्ये, त्याला तुम्ही काय म्हणताय, यू कॅन कॉल इट इज नथिंग बट दी इम्पिडन्स. ओके, नाउ सी, as you know that might be you have studied or not, I don't know. Here we are studying DC circuit, so in the DC circuit only one parameter is present, that is nothing but the resistance. But whenever we are going to study AC circuit, in that different parameters are present like impedance, capacitance, okay, and resistance also. So opposition offered by resistance plus impedance plus capacitance, that you can call it is nothing but the impedance. म्हणजे इथे थोडक्यात त्यांना इम्पिडन्स म्हणजे काय म्हणायचं आहे, त्या टोटल सर्किट मधलं जे काय अपोजिशन आहे त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, यू कॅन कन्सिडर इट ॲज दी इम्पिडन्स. मग इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये ते कुठलं आहे, दॅट इज नथिंग बट दी रेजिस्टन्स, हुज फॉर्म्युला इज गिवन बाय rho L divided by A. Okay, everybody got it? In electric circuit, opposition is nothing but the, or impedance is nothing but the resistance whose formula is given by, or what I can say, whose म्हणजे त्याचा जो स्टँडर्ड फॉर्म्युला आहे तो कुठला आहे, व्हॉट विल बी दी इट्स स्टँडर्ड फॉर्म्युला, rho L divided by A. तसं मॅग्नेटिक सर्किट मध्ये कुठला आहे, that is nothing but the reluctance. Okay, which is that reluctance, which is denoted by the letter S. And what will be the its formula? आपण सकाळीच बघितलेला आहे, L divided by mu 0 mu r into A, where mu 0 is nothing but the permeability of free space or vacuum, mu r is nothing but the relative permeability, and A is nothing but the cross sectional area. म्हणजे if I will consider the parameter base or impedance for the comparison in electric circuit, it is nothing but the resistance whose formula is given by rho L divided by EA. And in magnetic circuit, it is nothing but the reluctance whose formula is given by L divided by mu 0 mu r into A. Okay, आता इथं तुम्ही एक पॉइंट ऍड काय करू शकता, रेजिस्टन्स इट इज मेजर्ड इन ओहम, हा पण पॉइंट तुम्ही इथं ऍड करू शकता ह्याच्या खाली. आणि रिलक्टन्स इट इज मेजर्ड इन एम्पियर टर्न्स पर वेबर, हा पॉइंट पण तुम्ही इथं ऍड करू शकता. मी इथं लिहिलेला नाहीये, पण तुम्ही जर एक्स्ट्रा लिहू इच्छित असाल तर तो तुम्ही ह्याच्या खाली पण ऍड करू शकता. बरोबर आहे. त्याच्यानंतर 6th पॉइंट आपला काय आहे, ऍडमिटन्स. ऍडमिटन्स म्हणजे काय, व्हॉट इज द ऍडमिटन्स, when I will take the reciprocal of impedance, it becomes the admittance. Okay, what it will happen, when I will take the reciprocal of impedance, it becomes the admittance. So
in electric circuit, when I will take the reciprocal of resistance, then whatever that admittance is there, it is called as the conductance. काय म्हणणार आहे, जर रेजिस्टन्सचं रेसिप्रोकल मी घेतलं इलेक्ट्रिक सर्किट मध्ये, तर त्या क्वांटिटीला तुम्ही काय म्हणणार आहे, यू कॅन कॉल्ड इट इज नथिंग बट दी कंडक्टन्स, विच इज मेजर्ड इन सिमेन्स. कशात मेजर करतोय आपण ती क्वांटिटी, Siemens is the unit of measurement of the conductance. And what is the conductance? It is the reciprocal of the resistance. Okay. आणि सेम क्वांटिटी जर मी मॅग्नेटिक सर्किट मध्ये बघायला गेलो, जर मी रिलक्टन्सचं रेसिप्रोकल घेतलं, तर त्याला आपण काय म्हणतोय, वी कॅन कॉल्ड इट इज नथिंग बट दी परमियन्स. त्याला काय म्हणतो आपण, परमियन्स. ओके. आणि त्याचं युनिट काय, वेबर पर एम्पियर टन्स. बघा रिलक्टन्सचं युनिट काय, एम्पियर टर्न पर वेबर. आणि त्याचा जर रेसिप्रोकल केला तर काय येणार आहे, ह्याचा एक्झॅक्टली अपोजिट युनिट येणार आहे. म्हणजे काय, वेबर पर एम्पियर टर्न्स. वेबर पर एम्पियर टर्न्स. एव्हरीबडी गॉट दिस वन. The admittance in the electric circuit which is given by conductance 1 upon resistance, ज्याचं युनिट आहे Siemens. And admittance in magnetic circuit which is given by permeance, which is nothing but the 1 upon reluctance, whose unit is Weber per ampere turn. आता बघा 7th पॉइंट आपण कन्सिडर केलेला आहे, which is 7th point, density. So in electric circuit we are having the current density, whose formula is given by obviously current divided by area. What is the formula for current density? Current divided by area. तसं फ्लक्स डेन्सिटी मॅग्नेटिक सर्किट मध्ये काय, फ्लक्स डेन्सिटी, त्याचा फॉर्म्युला काय, फ्लक्स डिवाइडेड बाय एरिया. ओके. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर करंट डेन्सिटी इन द इलेक्ट्रिक सर्किट? करंट डिवाइडेड बाय एरिया. Like in magnetic circuit, it is flux density whose formula is flux divided by area. आता ह्याचं युनिट काय असणार आहे बघा, करंट डेन्सिटीचं, करंट कशात मेजर करतो, एम्पियर मध्ये, आणि एरिया कशात मेजर करतो, मीटर स्क्वेअर. सो व्हॉट विल बी द युनिट, एम्पियर पर मीटर स्क्वेअर. दिस इज द युनिट ऑफ करंट डेन्सिटी. अँड व्हॉट इज द युनिट ऑफ फ्लक्स डेन्सिटी? फ्लक्स आपण कशात मेजर करतो, वेबर. And area we are going to measure in meter square. So what will be the units? Weber per meter square. Okay, got it everyone? Whenever we are going to consider this point in the magnetic circuit, that is nothing but the density, for the comparison, in electric circuit, it is nothing but the current density, which is given by the formula current divided by area, which is measured in ampere per meter square. And the same density, if I were consider in magnetic circuit, it becomes the flux density, whose given by flux divided by area. Flux divided by area, whose unit is or Weber per meter square. कळलेलं का सगळ्यांना? Everybody got it? Whether you have understood up to this? Just reply fast whether you have understood up to this. Yes. Yes, sir. Now, the 8th point that we have considered, which is I can call drop. Okay. So already you know that we have studied what I can say, voltage drop in the electric circuit, which is given by I into R. बरोबर आहे का? I into R म्हणजेच काय, करंट इंटू रेजिस्टन्स. तर तसं मॅग्नेटिक सर्किट मध्ये काय असणार आहे आता, MMF ड्रॉप. व्हॉट इज दॅट, MMF ड्रॉप. तो काय, तो कसा डिनोट करतोय, फ्लक्स इंटू रिलक्टन्स. कशावरून काढला बघा, करंट कुणाशी अनालॉगस आहे, करंट इज अनालॉगस टू फ्लक्स. ओके. अँड रेजिस्टन्स इज अनालॉगस टू अगेन reluctance. So the voltage drop in the electric circuit is given by I into R, whereas MMF drop in an electric circuit is given by flux into
रिलक्टन्स. कळलेलं आहे का सगळ्यांना? एव्हरीबडी गॉट दिस वन? Yes, sir. लक्षात राहिलं पाहिजे सगळ्या. आता बघा, त्या ज्या क्वांटिटी मी सांगतोय तुम्हाला, ह्या 10 क्वांटिटीज आहेत. आता आपण 8 क्वांटिटीज स्टडी केलेल्या आहेत. हाऊ मच दॅट क्वांटिटीज आर देअर? 10 क्वांटिटीज. 10 quantities, 10 MCQ. Everybody got it? 10 quantities, 10 MCQ. Directly they will ask the admittance in the magnetic circuit is. कुठला admittance magnetic circuit मध्ये? त्याला तुम्ही काय म्हणणार आहे? Permeance, which is 1 upon reluctance, and its unit is Weber per ampere turn. Okay. Now these are the 8 points. 2 points are remaining now. We will see that 2 points now. Which is that? C. Proportionality constant. Okay. Proportionality constant. इलेक्ट्रिक सर्किट मध्ये तो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट कुठला आहे? रेजिस्टिव्हिटी, विच इज मेजर्ड इन ओहम मीटर. ओके. अँड मॅग्नेटिक सर्किट मध्ये तो कॉन्स्टंट कुठला आहे? रिलक्टिव्हिटी. व्हॉट इज दॅट? रिलक्टिव्हिटी, विच इज मेजर्ड इन मीटर पर हेनरी. कशात मेजर करतोय आपण तो? मीटर पर हेनरी. एव्हरीबडी गॉट दिस वन? प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. आपण अजून काय म्हणतो, मॅग्नेटिक सर्किट मध्ये आपण अजून रिलक्टिव्हिटी बघितलेलं नाहीये. ओके, दॅट इज द नेक्स्ट पार्ट. बट यू जस्ट कीप इन माइंड द प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट इन इलेक्ट्रिक सर्किट इज resistivity, and in magnetic circuit it is the, what I can say, reluctivity. Okay. And the last point that is very important, electric field strength. इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ आपण बघितलंय पहा. मॅग्नेटिक सर्किट मध्ये इट इज गिव्हन बाय द रेशो ऑफ MMF डिवायडेड बाय लेंथ. म्हणजेच काय म्हणताय? इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ. व्हॉट इज द इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ इन मॅग्नेटिक सर्किट? NI डिवायडेड बाय L. आपण सकाळीच फॉर्म्युला बघितला. दॅट इज नथिंग बट दी MMF डिवायडेड बाय लेंथ. तो आपण कशात मेजर करतोय? NI म्हणजे MMF कशात मेजर करतोय? एम्पियर टर्न्स. आणि लेंथ कशात मेजर करतोय? मीटर. तशी सेम इलेक्ट्रिक सर्किट मध्ये इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ काय? EMF डिवायडेड बाय लेंथ. कशावरून? MMF कुणाशी अनालॉगस आहे? EMF शी. आणि लेंथ ऑब्विसली इलेक्ट्रिक सर्किट मध्ये पण लेंथच आहे आणि मॅग्नेटिक सर्किट मध्ये पण लेंथच आहे. सो द इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ इन इलेक्ट्रिक सर्किट इज गिवन बाय EMF divided by length, and in magnetic circuit it is given by MMF divided by length. In electric circuit it is measured in volt per meter, and in magnetic circuit it is measured in ampere turn per meter. कळलेले आहेत का सगळ्यांना? 10 सिंपल पॉइंट कळलेले आहेत का? Yes, sir. बघा मी अजून एकदा Yes, sir. रिवाइज करतो. जस्ट आय एम रिवाइजिंग इट वन्स अगेन. पहिला, इलेक्ट्रिक सर्किट. आपण सिंपल इलेक्ट्रिक सर्किट ड्रॉ केलं, सिंपल मॅग्नेटिक सर्किट ड्रॉ केलं. त्याच्यानंतर द डेफिनेशन, क्लोज पाथ फॉलोड बाय इलेक्ट्रिक करंट इज इलेक्ट्रिक सर्किट, and closed path followed by magnetic flux is magnetic circuit. Then driving response in the electric circuit is current, which is given by EMF divided by resistance, and in magnetic circuit it is a flux which is given by MMF divided by reluctance. Then the force in the electric circuit is electromotive force, and in magnetic circuit it is magnetomotive force. The impedance in electric circuit is resistance, which is given by rho L divided by A, and impedance in magnetic circuit is reluctance, which is given by L divided by mu 0 mu r into A. Then admittance in the electric circuit, which is the reciprocal of impedance, which is the, in electric circuit it is the conductance measured in Siemens, whereas in magnetic circuit it is the permeance measured in Weber per ampere turn. Then density in electric circuit it is nothing but the current density, which is given by the formula current divided by area and measured in ampere per meter square. And in magnetic circuit it is measured flux density, that is flux divided by area
measured in Weber per meter square. Then voltage, drop. In the electric circuit, it is voltage drop given by current into resistance. And in magnetic circuit, it is mmf drop, which is given by flux into reluctance. Then proportionality constant in electric circuit is resistivity measured in ohm meter, and in magnetic circuit it is reluctivity measured in meter per Henry. And electric field strength in electric circuit, EMF divided by length, which is measured in volt per meter, and magnetic circuit it is mmf divided by length, which is measured in ampere turn per meter. Got it, everyone? Yes, sir. Okay, everyone got this one? Okay, this is the very important point. That's why we have to write it. So open your notebook. Everybody open the notebook. Okay, त्या नोटबुक मध्ये सगळ्यांनी 3 कॉलम करा. Everybody makes the 3 column in that particular notebook. First column is base, second column is electric circuit, and third column is magnetic circuit. केले का सगळ्यांनी 3 columns? Have you made the 3 columns in the that particular circuit? In that your notebook. First column is base, second is electric circuit, and third is magnetic circuit. Okay, केले का सगळ्यांनी? ओके, आता बेस मध्ये पहिला पॉइंट लिहा सर्किट. बेस मध्ये सगळ्यांनी पहिला पॉइंट काय लिहायचा आहे? सर्किट. आता विदिन 2 मिनिट्स इलेक्ट्रिक सर्किट जिथे लिहिलेलं आहे त्या कॉलम मध्ये इलेक्ट्रिक सर्किट ड्रॉ करा, आणि मॅग्नेटिक सर्किट लिहिलेलं आहे त्या कॉलम मध्ये मॅग्नेटिक सर्किट ड्रॉ करा. हे तुम्ही पलीकडचं नाही लिहिलं तरी चालतंय. हे मीन कोर लेंथ, क्रॉस सेक्शनल एरिया, परमॅबिलिटी हे काही लिहिलं नाही तरी चालतंय. मेन इम्पॉर्टंट आपल्याला कशात आहे? मॅग्नेटिक फ्लक्स, देन वाइंडिंग, टर्न्स, आणि what I can say supply. We are interested only that one. So you can draw that figure only. Within 2 minutes you can draw that. लिहिलं, ड्रॉ केलं सगळ्यांनी? No. No. Draw it fastly. We don't have to show our good what I can say crafting there. आपल्याला आपली चित्रकला तिथे दाखवायची नाही. जस्ट कन्सेप्ट समजला, इट इज ओके फॉर अस. ते पेन्सिल वगैरे घेऊन ते बसू नका, डिरेक्टली पेनने काढा, काय नाही होत.
झालं. ओके. सेकंड लिहा, बेस मध्ये सेकंड पॉइंट लिहा डेफिनेशन. बेस मध्ये सेकंड पॉइंट लिहा डेफिनेशन. इलेक्ट्रिक सर्किट मध्ये लिहा आता क्लोज पाथ फॉलोड बाय an electric current is called as electric circuit. Magnetic circuit मध्ये लिहा the closed path followed by magnetic flux is called as magnetic circuit. Okay. Then base मध्ये थर्ड पॉइंट लिहा ड्रायव्हिंग रिस्पॉन्स. बेस मध्ये थर्ड पॉइंट लिहा ड्रायव्हिंग रिस्पॉन्स लिहा. इथे दिले पहा फॉर्म्युला लिहा करंट I इज इक्वल टू EMF डिवायडेड बाय रेजिस्टन्स. करंट I इज इक्वल टू EMF डिवायडेड बाय रेजिस्टन्स. मॅग्नेटिक सर्किट मध्ये लिहा फ्लक्स phi is equal to MMF divided by reluctance. Hello, whether the screen is visible to you? No, Hello? sir. Yes, sir. It is visible. Yes, sir. Okay. Then write down fourth point. In base, you can write down force. Electric circuit मध्ये लिहा EMF is required to cause a flow of electric current in an electric circuit which is measured in volts. Magnetic circuit मध्ये लिहा MMF is required to establish the flux in magnetic circuit which is measured in ampere turns. त्याच्यानंतर खाली फॉर्म्युला लिहा फिफ्थ लिहा बेस मध्ये फिफ्थ पॉइंट लिहा इम्पिडन्स. इलेक्ट्रिक सर्किट मध्ये लिहा रेजिस्टन्स R is equal to ρl divided by A. Magnetic circuit मध्ये लिहा reluctance S is equal to
L divided by mu 0 mu r into A. Mu 0 mu r into A. Then बेस मध्ये 6 पॉइंट लिहा ऍडमिटन्स. 6 पॉइंट लिहा ऍडमिटन्स. इलेक्ट्रिक सर्किट मध्ये लिहा कंडक्टन्स इज इक्वल टू 1 अपॉन रेजिस्टन्स. कंडक्टन्स इज इक्वल टू 1 अपॉन रेजिस्टन्स. त्याच्या खाली त्याचं युनिट लिहा सिमेन्स. SIEMENS सिमेन्स. मॅग्नेटिक सर्किट मध्ये लिहा मॅग्नेटिक सर्किट मध्ये परमियन्स इज इक्वल टू 1 अपॉन रिलक्टन्स. 1 अपॉन रिलक्टन्स. त्याचं युनिट लिहा वेबर पर एम्पियर टर्न. वेबर पर एम्पियर टर्न. त्याच्यानंतर बेस मध्ये 7th पॉइंट लिहा डेन्सिटी. इलेक्ट्रिक सर्किट मध्ये लिहा करंट डेन्सिटी. त्याचा फॉर्म्युला लिहा करंट डिवायडेड बाय एरिया. आणि युनिट लिहा एम्पियर पर मीटर स्क्वेअर. मॅग्नेटिक सर्किट मध्ये लिहा फ्लक्स डेन्सिटी. त्याचं युनिट लिहा फ्लक्स डिवायडेड बाय एरिया. सॉरी फॉर्म्युला येतो फ्लक्स डिवायडेड बाय एरिया. त्याचं युनिट लिहा वेबर पर मीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर बेस मध्ये लिहा 8वा पॉइंट लिहा ड्रॉप. 8th पॉइंट राईट डाऊन इन बेस ड्रॉप. लिहा इलेक्ट्रिक सर्किट मध्ये लिहा व्होल्टेज ड्रॉप. I इंटू आर. त्याचा फॉर्म्युला लिहा I इंटू आर. मॅग्नेटिक सर्किट मध्ये लिहा MMF ड्रॉप. 5 इंटू S. I इंटू आर च्या खाली तुम्हाला लिहायचं असेल लिहा किंवा परत लिहिलं तरी चालेल. करंट इंटू रेजिस्टन्स आणि MMF ड्रॉप मध्ये फ्लक्स इंटू रिलक्टन्स. ओके. देन नेक्स्ट लिहा 9th पॉइंट लिहा बेस मध्ये लिहा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये लिहा रेजिस्टिव्हिटी आणि त्याचं युनिट लिहा ओहम मीटर. मॅग्नेटिक सर्किट मध्ये लिहा रिलक्टिव्हिटी. त्याचं युनिट लिहा मीटर पर हेनरी. आणि लास्ट पॉइंट लिहा बेस मध्ये लिहा इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ. त्याचा फॉर्म्युला लिहा इलेक्ट्रिक सर्किट मध्ये लिहा EMF डिवायडेड बाय लेंथ. युनिट लिहा वोल्ट पर मीटर. मॅग्नेटिक सर्किट मध्ये लिहा MMF डिवायडेड बाय लेंथ. त्याचं युनिट लिहा
ampere turn per meter. Ampere turn per meter. लिहिलं सगळ्यांनी? Everybody? Yes, sir. Okay. Now see, what we did here, we have differentiated this electric and magnetic circuit based on the similarities. Similarities म्हणजे काय? जर मी इम्पिडन्स घेतला तर तो इलेक्ट्रिक सर्किट मध्ये काय आहे आणि मॅग्नेटिक सर्किट मध्ये काय आहे, या बेसवर आपण काय केलेलं आहे, we have differentiated the electric and magnetic circuit. Now we will see the dissimilarities in the electric and magnetic circuit. Okay, we will see dissimilarities between electric and magnetic circuit. Okay, so see, first dissimilarities, electric circuit can be open. Electric circuit can be open. Okay, but as far as the magnetic circuit is concerned, magnetic circuit is always closed. Okay, what you want to say is that in the electric circuit can be open असू शकतं, but magnetic circuit is always closed. Okay, everybody got it? This is the first dissimilarities between electric and magnetic circuit. Next is the what? Electrical energy is continuously required to produce and maintain current in the circuit. Okay, what they want to say is that electrical energy continuously required to produce and maintain current in the circuit. म्हणजे मला सर्किट मध्ये कंटिन्युअस करंट मेंटेन करायचा आहे, प्रोड्यूस करायचा आहे, तर त्याला काय इलेक्ट्रिक एनर्जी गरजेची आहे. बट सी, मॅग्नेटिक एनर्जी इज ओनली रिक्वायर्ड टू सेटअप दी फ्लक्स. म्हणजे त्यांना काय म्हणायचं आहे, एकदा फ्लक्स सेटअप झालं तर त्याच्यानंतर मॅग्नेटिक एनर्जीची एवढी गरज नाही. So for which purpose only magnetic energy is needed? Magnetic energy is only required to set up the flux. If flux will going to set up, then it will maintain continuously in the circuit. Okay, my first dissimilarity is it, electric circuit can be open, magnetic circuit it is always closed, and in electric circuit electrical energy is continuously required for producing and maintaining the current, but magnetic energy is only required for setting the magnetic flux. Ekda magnetic flux setup झालं, then there is no that much use of magnetic energy. Okay, and next we want to say that conductivity and resistivity remains constant at constant temperature. What? Conductivity and resistivity remains constant at constant temperature. पण तसं आपण काय म्हणतो, कंडक्टिव्हिटी. ओके, त्यालाच तुम्ही काय म्हणणार आहे, परमियाबिलिटी. आणि त्याच्यानंतर रेजिस्टिव्हिटी इलेक्ट्रिक सर्किट मध्ये आहे, त्याला तुम्ही मॅग्नेटिक सर्किट मध्ये काय म्हणणार आहे, रिलक्टिव्हिटी. ओके, तर काय कंडक्टिव्हिटी आणि रेजिस्टिव्हिटी कॉन्स्टंट आहेत ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर मध्ये, पण मॅग्नेटिक सर्किट मध्ये परमियाबिलिटी अँड रिलक्टिव्हिटी is not constant at constant temperature. Means what we want to say is that conductivity and resistivity is constant at constant temperature, and permeability and reactivity is not remains constant at constant temperature. Okay, and what is my fourth point? What is my fourth point? There is no quantity in electric circuit which is analogous to mu zero. Okay, mu zero म्हणजे काय? What is mu zero? हा, कोण सांगते mu zero म्हणजे काय? What is mu zero? हा, mu zero. Yesterday we have studied mu zero. What is mu zero? Permeability of crystal. Okay, correct.
there is a correct. There is a no quantity in electric circuit which is analogous to mu zero. ओके, पण मॅग्नेटिक सर्किट मध्ये काय म्यू झिरो एक स्पेशल क्वांटिटी जी की प्रत्येक ठिकाणी आपल्याला काय होणार आहे लागणार आहे. ओके, म्हणजे त्यांना काय म्हणायचंय इलेक्ट्रिक सर्किट मध्ये म्यू झिरो सारखी अशी कोणती क्वांटिटी नाहीये की ती फक्त इलेक्ट्रिक सर्किट साठीच ऍप्लिकेबल आहे. बट इन दी मॅग्नेटिक सर्किट दिस म्यू झिरो इज अ स्पेशल क्वांटिटी इन दी मॅग्नेटिक सर्किट. एव्हरीबडी गॉट दिस वन? कळलेलं आहे का सगळ्यांना? मी अजून एकदा डिसिमिलॅरिटीज सांगतो. पहिली काय बघा, इलेक्ट्रिक सर्किट कॅन बी ओपन बट मॅग्नेटिक सर्किट इज ऑलवेज क्लोज. In electric circuit, electrical energy is continuously required for to produce and maintain the current, but in magnetic circuit, only magnetic energy is required for setting the flux. In electric circuit, conductivity and resistivity remains constant at constant temperature, but this case is not happen with the case of permeability and reactivity. And last quantity, there is no quantity in electric circuit which is analogous to mu zero, and magnetic circuit mu zero is a special quantity. Okay, magnetic circuit is mu zero मध्ये ती काय स्पेशल क्वांटिटी आहे. कळले का सगळ्यांना? डिसिमिलॅरिटीज कळलेल्या आहेत का सगळ्यांना? Yes, sir. These are the similarities and some are the dissimilarities. ओके, आता ज्यावेळेस आपली ट्रॅडिशनल एक्झाम असायची त्या एक्झाम मध्ये क्वेश्चन कसा यायचा सांगतो. म्हणजे 6 मार्क्सला क्वेश्चन असायचा, गिव्ह द कंपॅरिझन बिटवीन इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक सर्किट बेस्ड ऑन सिमिलॅरिटीज अँड डिसिमिलॅरिटीज. ओके, तसं आता इथं म्हणजे पहिल्यांदा स्टुडंट काय एक्सपेक्टेड होतं, सिमिलॅरिटीचे हे 10 पॉइंट्स लिहिणं, आणि त्याच्यानंतर स्टुडंट कडून काय एक्सपेक्टेड होतं, डिसिमिलॅरिटीचे हे 10 पॉइंट्स लिहिणं. दॅट इज एक्सपेक्टेड फ्रॉम दी स्टुडंट. कळलंय का सगळ्यांना? Everybody got this one? Yes, sir. Whether it is necessary, you want to write this one, dissimilarities, whether you want to write? Yes, sir. Yes, sir. Okay, I had just call, you can write it by seeing on this particular what I can say, या स्क्रीन वरच्या बघून जस्ट लिहा सगळ्यांनी. 2 कॉलम कला. पहिला कॉलम राईट मीन्स मेक दी 2 कॉलम इलेक्ट्रिक सर्किट अँड मॅग्नेटिक सर्किट. इलेक्ट्रिक सर्किट मधल्या आणि मॅग्नेटिक सर्किट मधल्या डिसिमिलॅरिटीज लिहून घ्या सगळ्यांनी. जस्ट राईट इट बाय सीइंग ऑन द स्क्रीन, व्हॉट एव्हर यू आर सीइंग ऑन द स्क्रीन, राईट इट देअर. Everybody write down this dissimilarities. In between that I will take your attendance.
दिलं सगळ्यांनी completed? No, sir. One minute. Yeah, you can write down. झालं सर. Yes, sir. Yes, sir. Okay, so this is the part, or this is the similarities, or these similarities we have studied between electric and magnetic circuit. Okay, ह्या particular point वरती many of the time they will going to ask the MCQ based on this point. Okay, so tomorrow what we will do in tomorrow's lecture, we will cover only numericals based on the magnetic circuit. म्हणजे आपण जे सकाळी फॉर्म्युले बघितले त्या पर्टिक्युलर फॉर्म्युल्यावर कशा प्रकारचे न्यूमरिकल विचारले जातात, that we will cover it into the tomorrow's lecture. Okay, so